एक सुंदर अनुभव कथा देतो। एकदा पुण्याजवळच्या गावात गणेश नावाचा तरुण राहत होता। तो शिक्षणात हुशार होता, पण नोकरी काही मिळत नव्हती। अनेक ठिकाणी अर्ज करूनही त्याला वारंवार अपयश येत होतं। घरची परिस्थिती बिकट होती। वडील आजारी, आईच्या डोळ्यांत कायम काळजी आणि स्वतःच्या भवितव्याबद्दल तो खूप अस्वस्थ झाला होता। गणेशाची आई स्वामी समर्थांची मोठी भक्त होती। ती दररोज स्वामींचे नामस्मरण करीत असे। आई म्हणायची, बाळा, संकट कितीही आलं तरी स्वामींवर विश्वास ठेव, तेच आपली नाव संकटाच्या पार नेतील। पण गणेशाच्या मनात मात्र शंका निर्माण व्हायला लागली। त्याला वाटलं, मी एवढं प्रयत्न करतोय तरीही नोकरी मिळत नाही, मग स्वामी खरंच आहेत का? एकदा आईने आग्रह केला, चल रे बाळा, अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मठात जाऊन येऊ, मनाला शांती मिळेल। गणेश मनातून तयार नव्हता, पण आईच्या प्रेमापोटी गेला। मठात पोहोचल्यावर तिथली शांतता, भक्तांच्या डोळ्यांतला आनंद आणि पादुकांपुढे वाहणारा भक्तिभाव पाहून त्याच्या मनात थोडं समाधान निर्माण झालं। गणेश पादुकांसमोर बसून मनोमन म्हणाला, स्वामी, जर तुम्ही खरंच असाल तर माझं भविष्य सुधारा, माझ्या आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसा। त्या रात्री गणेशाला एक विलक्षण स्वप्न पडलं। स्वामी समर्थ त्याच्या समोर प्रकट झाले। त्यांनी हातवर करून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, गण्या, चिंता करू नकोस, तुझ्या प्रयत्नांना यश मिळणारच आहे। उद्या तुला चांगली बातमी मिळेल। दुसऱ्या दिवशी सकाळीच गणेशाच्या मोबाईलवर फोन आला। एका मोठ्या कंपनीत त्याचा अर्ज निवडला गेला होता आणि मुलाखतीसाठी त्याला बोलावलं होतं। मुलाखतही यशस्वी झाली आणि गणेशाला चांगली नोकरी मिळाली। त्याच क्षणी त्याला स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव झाली। तो नंतर आईसमोर रडू लागला आणि म्हणाला, आई, खरंच स्वामी समर्थ आहेत। मी शंका घेतली, पण त्यांनी माझ्यावरही कृपा केली। त्यानंतर गणेशाने आयुष्यभर स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू ठेवले आणि इतरांनाही श्रद्धेचा संदेश देत राहिला। ही अनुभवकथा आपल्याला सांगते की संकटात श्रद्धा डळमळीत होते, पण जर आपण विश्वास ठेवला तर स्वामी समर्थ योग्य वेळी मार्ग दाखवतात। त्यांची कृपा भक्ताच्या जीवनाला नवी दिशा देते। श्री स्वामी समर्थ।